याआधी आपण स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब, क्यूब रूट चे एकूण दोन प्रकार बघितले. त्या दोन प्रकारामधला पहिला प्रकार म्हणजे दिलेल्या संख्यांपैकी पूर्ण वर्ग संख्या कशी ओळखायची व त्याचे नियम सुद्धा बघितले आपण. दुसऱ्या प्रकारामध्ये आपण जर संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल तर त्याचा वर्ग कसा काढायचा व त्याच्या अटी व म्हणजेच नियम आपण सुद्धा बघितले. या भाग 3 मध्ये आपण एकक स्थानी 5 व्यतिरिक्त संख्या असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा काढायचा हे बघणार आहोत. संख्येच्या एकक स्थानी 5 व्यतिरिक्त असलेल्या संख्यांचा वर्ग काढण्यासाठी आपल्याला काही नियम आहेत. त्या नियमानुसार आपल्याला त्यांचा वर्ग काढता येतो. पहिला नियम म्हणजे सर्वप्रथम एककचा वर्ग काढावा व तो शेवटून मांडावा आणि त्यामधला हातचा घ्यावा. दुसरी स्टेप म्हणजे एकक व दशकचा गुणाकार करून त्याची दुप्पट करावी, उरलेला हातचा त्यात ऍड करावा, पुन्हा याचा हातचा समोरच्याला द्यावा लागतो. आणि तिसरी स्टेप म्हणजे दशकचा वर्ग काढून तो सर्वप्रथम लिहावा. म्हणजे सर्वसाधारण एककचा वर्ग, एकक व दशकच्या गुणाकाराची दुप्पट आणि दशकचा वर्ग. आपण भाग 2 मध्ये एकक व दशक यामधला फरक बघितलाय. पहिली जी संख्या असेल शेवटची जी संख्या असते ती फक्त एकक आहे आणि बाकी सर्वच्या सर्व संख्या ज्या राहणार त्या दशक येतात. यामध्ये शतक, हजार नसतो, फक्त एकक आणि दशकच असतो. तर आपण सर्वप्रथम बघूया की एकक स्थानी जर 5 नसेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा. सर्वप्रथम आपण सर्वात सोपी संख्या 12 घेऊया. 12चा वर्ग सर्वांना माहित आहे की 144 येतो, परंतु या पद्धतीने आपल्याला 12चा आधी वर्ग काढावा लागेल, तेव्हाच आपल्याला मोठमोठ्या संख्येचा वर्ग आपल्याला या पद्धतीने सोप्या भाषेत काढता येईल. 12 लिहिताना यामध्ये 2 हा एकक झाला आणि 1 हा दशक झाला. पहिली स्टेप आपल्याला सांगितली आहे की एककचा वर्ग शेवटी मांडा. पहिली स्टेप आहे एककचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग. त्यानंतर आपल्याला दुसरी स्टेप सांगितलेली आहे की एकक व दशकच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजेच 1 गुणिले 2 यांच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे 1 गुणिले 2 आणि पुन्हा 2. त्यानंतर आपल्याला तिसरी स्टेप सांगितलेली आहे. तिसरी स्टेप म्हणजे एककचा वर्ग म्हणजेच 1 चा वर्ग. आता बघा सोडवताना 2चा वर्ग म्हणजे 4, यामध्ये हातचा द्यायला कोण निघून 4 जसाचा तसा. त्यानंतर 1 गुणिले 2 म्हणजे 2 1 2 आणि 2 गुणिले 2 म्हणजे 4 हे पुन्हा शेवटी. आणि त्यानंतर तिसरी स्टेप सांगितला एककचा वर्ग म्हणजेच 1 म्हणजेच आपल्याला 12चा वर्ग 144 मिळतो. आता यानंतर आपण जर बघितलं 39चा वर्ग, यामध्ये 9 हा एकक आहे आणि 3 हा दशक आहे. सर्वप्रथम स्टेप आपल्याला सांगितली आहे की एककचा वर्ग म्हणजेच 9चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. त्यानंतर दुसरी स्टेप आपल्याला सांगितली आहे की एकक व दशकच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजेच एकक व दशकचा गुणाकार करून त्याला पुन्हा 2 ने गुणावा लागते म्हणजेच 3 गुणिले 9 आणि गुणिले 2. आणि आपली तिसरी स्टेप म्हणजे दशकचा वर्ग म्हणजेच 3चा वर्ग. आता सोडवताना शेवटून 9चा वर्ग 81, हातचा 8 घ्यावा लागतो. त्यानंतर 3 9 27 आणि 27 2 54 आणि 54 मध्ये 8 टाकले तर 62, हातचा पुन्हा 6 आला. त्यानंतर 3चा वर्ग 9 आणि 9 मध्ये 6 टाकला तर 15 म्हणजे 1521 हा 39चा वर्ग. 88चा वर्ग, 88चा वर्ग आता सर्वप्रथम बघा एकक 8, दशक सुद्धा 8 पण 8 वेगळा. आता या ठिकाणी सर्वप्रथम स्टेप एककचा वर्ग म्हणजे 8चा वर्ग. त्यानंतर दुसरी स्टेप एकक व दशकच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजेच 8 गुणिले 8 आणि दुप्पट करताना गुणिले 2. आणि शेवटी म्हणजे दशकचा वर्ग म्हणजेच 8चा वर्ग. आता सोडवताना शेवटीनं सोडवावं लागते आपल्याला. 8चा स्क्वेअर म्हणजे 64, हातचा आला 6, पुन्हा 8 8 64, 64 ची दुप्पट केली तर 128, 128 मध्ये 6 जर टाकले तर 134 म्हणजेच हातचा आला 13. आता 8चा वर्ग 64, 64 मध्ये 13 टाकायचे आहे, 64 मध्ये 3 टाकले 67 न 10 77 म्हणजे 77 44 हा 88चा वर्ग येणार. त्यानंतर जर आपण 116चा जर वर्ग काढायचा असला तर बघा या ठिकाणी एकक 6 आहे व दशक हा अखंड 11 येतो. येथे सर्वप्रथम एककचा वर्ग म्हणजे 6चा वर्ग. दुसरी स्टेप जर सांगितली तर दुसरी स्टेप आपल्या एकक व दशकच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजेच 11 गुणिले 6 आणि गुणिले 2. आणि तिसरी स्टेप आपल्याला माहित आहे की दशकचा म्हणजे शेवटच्या याचा वर्ग म्हणजे 11चा वर्ग. आता सोडवताना उजवीकडून डावीकडे 6चा वर्ग म्हणजे 36, हातचा आला 3. त्यानंतर 11 66, 66 गुणिले 2 केला तर 132.
132 मध्ये 3 टाकले तर 135, हातचा आला 13. आता 11चा वर्ग 121, 121 मध्ये 13 टाकले तर सर्वप्रथम 121 मध्ये 3 टाकले तर 124, 124 मध्ये 134, म्हणजे 13,456 हा वर्ग येणार 116. जर आपण 23चा जर वर्ग बघितला तर पहिली स्टेप एककचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग आला 9. दुसरी स्टेप सांगितलं एकक व दशकच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे 2 गुणेला 3 आणि पुन्हा गुणेला 2 म्हणजेच 42 आणि 6 ची दुप्पट 12. त्याचा हातचा आपल्याला 1 घ्यावा लागतो, पुढे 12 लिहावं नाही लागेल. त्यानंतर तिसरी स्टेप सांगितली आपल्याला की दशकचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग आपल्याला इथे लिहावा लागेल. परंतु 2चा वर्ग 4 आला तर पहिल्या कॅल्क्युलेशनचा आपल्याला हातचा 1 उरला म्हणून 4 मध्ये 1 टाकला तर 5 म्हणजे 529, म्हणजे 23चा वर्ग येतो 529. त्यानंतर बघा 198चा वर्ग काढायचा आहे. पहिली स्टेप एककचा वर्ग म्हणजे 8चा वर्ग येतो 64, त्यातला 4 घ्यावा लागतो आणि हातचा 6 गेला. त्यानंतर दुसरी स्टेप म्हटलेलं आहे एकक व दशकच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे 19 गुणेला जर 8 केले तर 152, म्हणजे 19 8 152, 152 मध्ये 6 टाकले तर 158. आता 158 मधला 8 लिहावा लागतो आणि 15 पुन्हा आजचा घ्यावा लागतो. त्यानंतर तिसरी स्टेप म्हटलेला आहे की दशकचा वर्ग. दशक म्हणजे 19चा वर्ग येतो 361. 361 मध्ये हातचा 15 टाकावा लागेल. 361 मध्ये 5 टाकले 366, म्हणजे 10 टाकले 376. तर आता बघा 376 आणि 84, म्हणजेच आपल्याला 198चा वर्ग 37,684 प्राप्त होतो. त्यानंतर पुन्हा बघा 36चा वर्ग करताना एककचा वर्ग म्हणजे 6चा वर्ग येणार 36, त्यातला हातचा 3 घ्यावा लागतो, तो पुढच्याला द्यावा लागतो. अखंड 36 लिहिता येत नाही. त्यानंतर एकक व दशकच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे 3 गुणेला 7, 3 सका 18, 18 ची दुप्पट 36. आता 36 मध्ये पहिले 3 टाकावं लागेल, तो हातचा होता. 36 मध्ये 3 टाकले तर 39, त्यातले 3 9 लिहिले, हातचा पुन्हा 3 दिला. आता तिसरी स्टेप म्हणजे दशकचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग 9 आणि 9 मध्ये 3 टाकले तर 12, म्हणजे 1296. 1296 प्राप्त होते आपल्याला 36चा वर्ग. त्यानंतर 130चा वर्ग काढायचा आहे. एककचा वर्ग, इथे एकक कोण आहे 0 आहे, दशक कोण आहे 13 आहे. तर बघा येथे आपल्याला लक्षात ठेवा जर शून्याचा वर्ग म्हटला तर 2 शून्य येते, 2 शून्याचा वर्ग म्हटलं तर 4 शून्य येते आणि 5 शून्याचा म्हटलं आणि 5 शून्याचा वर्ग म्हटलं तर 10 शून्य येते. यावर आपण पुढील प्रकरण घेणारच आहोत. परंतु इथे बघा आपण ह्या स्टेपनं सोडवूया. तसं तर 13चा वर्ग 169 आणि 169 वर 2 शून्य टाकले. परंतु या स्टेपनं सोडवताना एककचा वर्ग शून्यचा वर्ग म्हणजे 1 शून्य, हातचा नाहीये. त्यानंतर एकक व दशकच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे 13 गुणेला 0 केले तर 0 येणार आणि शून्य जसा तसा. त्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे दशकचा वर्ग म्हणजेच 13चा वर्ग म्हणजे 169, म्हणजे 16,900 हा 130चा वर्ग आपल्याला भेटतो. सोपं होतं. 13चा वर्ग 169 जसाचा तसा आणि एका शून्याचे 2 शून्य. परंतु हे आपण पुढील प्रकरणात बघणार आहोत. आता त्यानंतर 39चा वर्ग करताना एककचा वर्ग म्हणजे 9चा वर्ग 81, त्यातला 1 घेतला, हातचा 8 गेला. आता त्यानंतर आपण सांगितलं एकक व दशकच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे 4 नव्हे 36 आणि 36 ची दुप्पट जर आपण केली ती होती 72 आणि 72 मध्ये 8 टाकला ते झाले 80 आणि हातचा पुन्हा आला 8. आता 4चा वर्ग 16 आणि 16 मध्ये कारण की आपल्या दशकचा वर्ग काढावा लागतो, दशकच्या स्थानी 4 आहे म्हणून 4चा वर्ग 16 आणि 16 मध्ये 8 टाकले तर 24, म्हणजे 2401 हा 39चा वर्ग आपल्याला भेटतो. त्यानंतर 57, 57चा वर्ग काढताना बघा एककचा वर्ग 7चा वर्ग 49, हातचा गेला 4, 49 पुन्हा लिहिता येत नाही आणि एकक व दशकच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे 5 गुणेला 7, 5 7 35 आणि 35 ची दुप्पट 70 आणि 70 मध्ये 4 टाकला तर 74, त्याचा हातचा घेतला आपण 7, 4 लिहिला आणि हातचा 7 घेतला. त्यानंतर पुन्हा आता शेवटची स्टेप म्हणजे दशकचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग, 5चा वर्गाला 25, 25 मध्ये 7 टाकले तर 32, म्हणजे 3249 हा येतो आपला 57चा वर्ग. बघा एकक स्थानी 5 व्यतिरिक्त संख्येचा जर वर्ग काढायचा असेल तर त्यासाठी फक्त हीच मेथड आहे आणि हीच पद्धत आहे की ती लागू होते, बाकी कोणत्याच पद्धती लागू होत नाही. काही पद्धती आहेत त्या फक्त ठराविक संख्येलाच लागू होतात, तर 1 ते 100 किंवा 150 पर्यंत किंवा अनंत संख्येपर्यंत त्या पद्धती लागू होत नाही. म्हणून तर लक्षात ठेवा हीच एकमेव पद्धत आहे जगामध्ये. पद्धतीमुळे आपण
एकक स्थानी 5 नसेल तर त्या संख्येचा आपण वर्ग काढू शकतो. बाकीच्या ज्या काही पद्धती आहेत त्या फक्त ठराविक संख्येसाठीच उपलब्ध आहेत, बाकी सर्व संख्येसाठी उपलब्ध नाहीये. आतापर्यंत आपण संख्येचा वर्ग कसा काढायचा हे बघितले. यानंतर आपण चिन्हांचा वर्ग कसा काढायचा हे बघा. कोणत्याही चिन्हाचा जर वर्ग विचारला तर ते चिन्ह फक्त 2 वेळा लिहावं लागेल, दुसरं काहीच नाही. जर एकदा एक्स असेल तर तो 2 वेळा एक्स लिहा, 2 वेळा एक्स असेल तर तो 4 वेळा एक्स लिहा, 3 वेळा एक्स असेल तर तो 6 वेळा एक्स लिहा. त्याच हीच पद्धत पूर्णपणे शून्याला लागू होते. परंतु यात अट अशी आहे, शून्य हा तर एकटा असला पाहिजे किंवा शून्य हा संख्येच्या शेवटी असला पाहिजे. शून्य हा 2, 3, 4, 5 या अंकांच्या मध्यस्थानी नसला पाहिजे. जसे 105 यातला शून्याला ही पद्धत लागू होत नाही. जसं आपण जर बघितलं 25,066 यामधल्या शून्याला ही पद्धत लागू होत नाही. म्हणून शून्य हा तर एकटा असायला हवा किंवा शून्य हा संख्येच्या सर्वात शेवटी असायला हवा, तरच ही पद्धत शून्याला लागू होते. म्हणजे एक्स स्क्वेअर, तर हा एक्स चिन्ह आहे व याचा जर वर्ग विचारला तर एका चिन्हाचे 2 चिन्ह होते, म्हणजे एका एक्स चे 2 एक्स होणार. तसे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स एन एक्स. आता बघा, एक्स एक्स स्क्वेअर या ठिकाणी याचे उत्तर एक्स एक्स आणि एक्स येणार. त्याचे कारण असे आहे की हा एक्स जो आहे हा स्वतंत्र आहे आणि हा एक्स आहे ह्या एक्सचा स्क्वेअर आहे. जेव्हा दोन अल्फाबेट एकमेकांच्या जवळ असतात तेव्हा त्यांच्यामध्ये आपसातील संबंध हा गुणाकाराचा असतो. म्हणून येथे आपल्याला सोडवताना हा एक्स हा गुणाकार जसाचा तसा आणि हा एक्सचा स्क्वेअर म्हणजे 2 टाइम एक्स, याला आपल्याला दोन्ही एक्स ला स्क्वेअर देता येत नाही. त्याचे कारण असे आहे कारण की दोन्ही एक्स वर्ग हे दोन्ही एक्स कंसात नाहीये आणि आपल्याला कंसाचा वर्ग दिलेला नाहीये, तर एकटा एक्सचा वर्ग दिलेला आहे. म्हणून कधीही उदाहरण जर असे आले एक्स एक्स स्क्वेअर, त्याचे उत्तर नेहमी असे येणार म्हणजेच 3 टाइम्स एक्स. जर तुम्हाला कंसामध्ये एक्स एक्स एन कंसाचा वर्ग जर दिला असेल म्हणजेच इन द ब्रॅकेट डबल एक्स एन ब्रॅकेट रेज टू द पॉवर 2 जर असे दिले असेल म्हणजेच यावेळेस कंसातील जेवढेही चिन्ह असेल किंवा संख्या असेल त्या सर्वांचा वर्ग असतो. या ठिकाणी दोन्ही एक्सचा आपल्याला वर्ग काढायचा आहे, म्हणजेच एका एक्सचे 2 एक्स होतात तर 2 एक्सचे आपल्याला इथे 4 एक्स करावं लागेल. म्हणजेच एका एक्सचे 2 वेळा एक्स आणि दुसऱ्या एक्सचे पुन्हा 2 वेळा एक्स, म्हणजेच या ठिकाणी 4 वेळा एक्स येणार. आता बघा, एक्स वाय स्क्वेअर या ठिकाणी हा अल्फाबेट आणि हा अल्फाबेट एकमेकांसंबंध आपसामध्ये गुणाकाराचा आहे, म्हणजे टिंब येणार. त्यानंतर इथे एक्स आणि वाय हे दोन्ही कंसामध्ये दिलेले आहे तर कंसाच्या बाहेर आहे, म्हणजे इथे फक्त एक्स ला स्क्वेअर नाही आहे, म्हणजे इथे एक्स ला स्क्वेअर नाही, एक्स रेज टू पॉवर 1 आहे आणि वाय रेज टू पॉवर 2 आहे. हा वाय चा स्क्वेअर वाय लाच लागू होणार तर एक्स ला लागू होणार नाही, म्हणून इथे एक्स इंटू वाय स्क्वेअर मीन्स डबल वाय, म्हणजेच एक्स वाय वाय. जर हेच आपल्याला कंसामध्ये दिलं असते जसे इन द ब्रॅकेट एक्स वाय ब्रॅकेट कंप्लीट अँड ब्रॅकेट रेज टू द पॉवर 2 और ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर आपल्याला एका एक्स चे 2 टाइम एक्स अँड एका वाय चे 2 टाइम वाय द्यावा लागेल. म्हणजेच इन द ब्रॅकेट एक्स वाय ब्रॅकेट कंप्लीट अँड ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स डबल एक्स अँड डबल वाय असे येणार. याच प्रकारे जर तुम्हाला शून्य दिला असेल, एका शून्याचा वर्ग म्हणजे 2 वेळा शून्य आणि 2 वेळा शून्य असेल व त्याचा वर्ग असेल तर लक्षात ठेवा इथे चिन्ह नाही आहे. शून्य ही चिन्ह येणारी संख्या नाही, यामध्ये आतापर्यंत कन्फ्युजन आहे. लक्षात ठेवा शून्य येथे 2 वेळा शून्य आहे व त्याचा वर्ग विचारलेला आहे, म्हणून आपल्याला याचा 1 2 3 4 वेळा शून्य द्यावा लागेल. जसे 40 चा वर्ग जर विचारला 4 चा वर्ग 16 आणि शून्याचा वर्ग 2 वेळा शून्य. तसेच 400 चा जर वर्ग विचारला तर 4 चा वर्ग आपल्याला द्यावा लागेल 16 आणि एका शून्याचा 2 वेळा शून्य आणि दुसऱ्या शून्याचा वर्ग पुन्हा 2 वेळा शून्य याचा वर्ग विचारला होता. आता बघा, जर प्रश्न जर असा विचारला इन द ब्रॅकेट 12x अँड ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेट रेज टू द पॉवर 2, या ठिकाणी याचा वर्ग बघा 12 चा वर्ग 144 जसाचा तसा आणि x चा वर्ग 2 टाइम x जसाचे तसे. जर तुम्हाला असे विचारले 4x स्क्वेअर अँड y
या ठिकाणी काय झालंय, फक्त एक्सचा स्क्वेअर विचारलेला, म्हणजेच 4 जसाचा तसा, एक्सचा स्क्वेअर म्हणजे 2 टाइम एक्स, आणि हा वाय सिंगल जसाचा तसा. आता बघा, जर तुम्हाला 1x स्क्वेअर जर विचारलाय, आपण 1x हा कॉमन झालेला 1 चा स्क्वेअर 1च येणार म्हणून लक्षात येणार नाही, दुसरं काय घेऊ. बघा आता 2x 2y आणि 2x 2y ला आपण कंसात टाकू आणि याचा कंसाचा आपण स्क्वेअर देऊ, म्हणजे याचा वर्ग कंसामधील सर्व संख्यांचाच वर्ग असेल. जेव्हा अल्फाबेट आणि संख्या एकमेकांजवळ असेल तर तेव्हा त्यांचा पण संबंध आपसामध्ये गुणाकाराचाच असतो. आता इथे 2चा वर्ग काढला 4 गुणेला एक्सचा वर्ग काढला तर डबल एक्स, पुन्हा गुणाकार 2चा वर्ग काढला 4, पुन्हा गुणाकार वायचा वर्ग काढला 2 टाइम वाय. आता याला पूर्णपणे जर सोडवलं 4 2 टाइम एक्स अगेन 4 अँड अगेन 2 टाइम वाय, म्हणजे 2x 2y ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर त्याचे आन्सर येणार 4x x 4y y.